सर्वथा कळी काळाचे माथा सोटे मारू वैकुंठेचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गाऊनी नाचुरंगी सुखाचा सोहळा करोने दिवाळे सुखाचा सोहळा करोने दिवाळे प्रेमे वनमाळे चित्ती धरू वैकुंठेचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गाऊनी नाचुरंगी सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा तेने मुक्तिद्वारा ओळंगती वैकुंठेचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गाऊनी नाचुरंगी विठ्ठल 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 नामाचे बळे न भिवू सर्वथा कळी काळाचे माथा सोटे मारू वैकुंठीचा देव अनुया कीर्तने विठ्ठल गाऊनी नाचुरंगी योन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरा स्वदाम्नां अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयदफलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन 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 कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारं कलंकांकते ज्योतिकामोदिवक्त्रं कलानेशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ज्या ज्या स्थळी मन जाय माझी त्या त्या स्थळी निज रूप तुझे मी ठेवेतो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या
लागलो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा जबरी न करावा भेरो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया जबरी न करावा भेरो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू नामाचे बळे न भिऊ सर्वथा कळी काळाचे माथा सोटे मारू वैकुंठेचा देव अनुया कीर्तने विठ्ठल गावनी नाचुरंगी प्राप्त प्रसंगी आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग संत शिरोमणी सावता महाराज यांचा 4 चरणाचा नामाचं महात्म्य सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. संत शिरोमणी सावता महाराज या अभंगामध्ये नामाचं बळ, नामाची शक्ती आणि त्याचा परिणाम वर्णन करतात. नामाच्या बळानं काय काय होऊ शकतं. संत शिरोमणी सावता महाराज सांगतात की नामाचं बळ जर आपल्याजवळ असेल तर कळीकालाला सुद्धा घाबरण्याचं कारण नाही. कळीकाळाला सुद्धा नामाच्या बळानं त्या कळीकाळाच्या माथ्यावर ते सोटे म्हणजे काठीनं आपण मारू शकतो. असं नामाचं बळ आहे, असं नामाचं सामर्थ्य आहे. अजून काय सामर्थ्य आहे तर नामाच्या बळानं वैकुंठामध्ये असलेला तो वैकुंठाधिपती भगवान परमात्मा त्याला सुद्धा या ठिकाणी वैकुंठ सोडून या कीर्तनामध्ये आणण्याची ताकद, आणण्याचं बळ नामामध्ये आहे. आणि त्याचं नामस्मरण करून आपणही कीर्तन करू आणि त्या भगवान परमात्म्यालाही या कीर्तनामध्ये नाचायला लावू. हे नामाचं बळ आहे. अजून काय नामाच्या बळात ताकद आहे तर संसारिक जीव म्हटला की प्रत्येक संसारिक जीव हा सुखाच्या शोधात आहे, परंतु सुख मात्र पदरात पडायला तयार नाही. परंतु नामस्मरणाचा मार्ग आपण जर धरला तर त्या नामाच्या बळानं सुख सुद्धा आपल्या चरणावरती लोटांगण घालू शकतं. नव्हे नव्हे सुखाचा सोहळा रात्रंदिवस आपल्याला करता येतो. आणि अखंड दिवाळी आणि दसरा जसं दिवाळीला आनंद उपभोगतो तोच आनंद आपण अखंड 24 तासात सुद्धा भोगू शकतो. कशामुळं तर नामाच्या बळामुळं. फक्त एकच आहे की संत शिरोमणी सावता महाराज सांगतात तो भगवान परमात्मा प्रेमानं अंतःकरणामध्ये आपण धारण केला पाहिजे. म्हणून सर्व नरदेहाला आलेल्या जीवाला सावता महाराज विनंती करतात की बाबांनो एक करा. अनंत मार्ग या जगामध्ये सांगितले जरी असले तरी सोपा मार्ग कलियुगाकरता जो आहे तो भक्ती मार्ग आहे. असा भक्ती मार्ग आपण धरला, त्या मार्गाने आपण जर गेलो तर ज्या मुक्ती सांगितल्या 4 प्रकारच्या त्या आपल्याद्वारे लोटांगण घालतील असं नामाचं सामर्थ्य आहे. विठ्ठल अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्यापूर्वी परिहार द्यायचा त्वसा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्यांच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं बऱ्याच वर्षापासून चालत असलेला हा कीर्तन सोहळा त्याचं हे वर्ष आहे 28वे. निमित्त आहे संत शिरोमणी सावता महाराज यांचा 730वा संजीवन समाधी सोहळा. त्याचबरोबर श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सुद्धा समाधी सोहळा असा दुग्ध शर्करा योग आपल्या या कार्यक्रमात आलेला आहे. म्हणून हा त्या निमित्तानं 3.5 दिवसीय कीर्तन सोहळा आपण आयोजित केलेला आहे. अखंड हरिनाम सप्ताह असं मी का उल्लेख केला नाही तर सप्त म्हणजे 7 आणि आह म्हणजे दिवस आहे की नाही.
म्हणजे अहोरात्र मिळून 1 दिवस, तर 7 दिवसाचा जो असतो त्याला सप्ताह म्हणतात. आता हा 3.5 दिवसाचा आहे, म्हणून याला कीर्तन सोहळा म्हटलं तरी चालतं, किंवा संत शिरोमणी किंवा संत द्वयाचा संजीवन समाधी सोहळा म्हटलं तरी चालतं. आणि सप्ताह आपल्या गावरान भाषेत आपण किती दिवसाचा कार्यक्रम असला तरी सप्ताह चालू आहे असं म्हणतो, काही हरकत नाही. उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी आहे. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने योगीराज परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय तुकाराम बाबा खेडलेकर, तसेच वैकुंठवासी मारुती बाबा खेडले लोंगे यांच्या कृपाशीर्वादानं, तसेच कैलासवासी बाजीराव नाना महाराज जाधव हरिभक्तीपरायण, दशरथ महाराज काकडे यांच्या प्रेरणेने हरिभक्तीपरायण श्रावण महाराज अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा या ठिकाणी चालू आहे. उत्कृष्ट असे कार्यक्रमाकरता जी साथसंगत आहे, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्कृष्ट अशी पंचपदी ज्यांनी गायली असे असणारे हरिभक्तीपरायण वेदांत महाराज तेही उपस्थित आहेत. उत्कृष्ट अशी प्रथम चांदल ज्यांनी गायली, महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, कीर्तनकार, हरिभक्तीपरायण राहुल महाराज डुमरे तेही उपस्थित आहेत. उत्कृष्ट अशी चालीला ज्यांनी साथ केली असे असणारे हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमच्याबरोबर आलेले अंदरसूल गावचे, ज्यांचे परमार्थकर्ता रात्रंदिवस तळमळ असते, असे असणारे हरिभक्तीपरायण लाला मामा अंदरसूलकर ते हे आलेले आहेत. हरिभक्तीपरायण निकम बाबा, सर्व विद्यार्थी वर्ग, ज्याप्रमाणे उत्कृष्ट अशी मृदंगाची ज्यांची साथ या ठिकाणी आहे, वजनदार ज्यांचं वाजवणं आहे, महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य, मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण कनसे महाराज तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. ज्यांची संवादिनीची या ठिकाणी साथ आहे असे असणारे हरिभक्तीपरायण नामदेव महाराज. त्याचप्रमाणे ज्यांचे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे, परमार्थातील वयोवृद्ध तपोवृद्ध असे असणारे अधिकारी रामदास पाटील महाराज तेही उपस्थित आहेत. तसेच जमलेले सर्व प्रभुप्रिय श्रोते संत, महिला मंडळ आणि ज्यांनी हा आवाज पंचक्रोशीमध्ये पोहोचवला आहे असे असणारे ओम शिव मल्हार, बरोबर आहे का, साऊंड सिस्टम प्रोप्रायटर संजू राजेंद्र घोडे, उत्कृष्ट अशी सिस्टम आहे. आम्ही रस्त्याने येता येताच विषय झाला की इथं पंचपदी चालू झाली. आम्हाला असं वाटायला लागलं सुरुवातीला की रेकॉर्डिंग चालू आहे, पण ताबडतोब लक्षात आलं, म्हणलं हा परिणाम जो आहे तो सिस्टमचा आहे आणि म्हणणारे आहेत की उत्कृष्ट आहेत, त्यामुळं असं बाहेर वाटायचं की कॅसेट चालू आहे. म्हणून उत्कृष्ट अशी त्यांची सिस्टम आहे, गुणवान मंडळी आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपली जी काय प्राप्त वेळ आहे त्या प्राप्त वेळेमध्ये अभंगाचा भाव आपता बघण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल अभंग संत शिरोमणी सावता महाराज यांचा आहे. या अभंगामध्ये सावता महाराजांनी नामाचं महत्त्व, नामाचं बळ सांगितलं, नामाच्या बळानं काय काय होऊ शकतं याचंही महत्त्व प्रतिपादित केलं. अभंग निवडण्याचं कारण असं आहे, वारकरी संप्रदायाचा नियम आहे की प्रथम दिवशी नामाचं महात्म्य सांगावं, नामाचं श्रेष्ठत्व काय आहे हे वर्णन करण्याकरता. आणि त्याचबरोबर ज्या संत शिरोमणी सावता महाराजाचा 730वा समाधी सोहळा आहे म्हणून त्यांचाच अभंग निवडला. त्या अनुषंगानं ज्यांचा अभंग आहे त्यांचा अधिकार काय त्यांचंही थोडं वर्णन होईल आणि त्याचबरोबर नामाचंही महात्म्य आपल्याकडून वर्णन केलं जाईल. अशा अनुषंगानं हा अभंग या ठिकाणी योजलेला आहे. विठ्ठल विठ्ठल कुठल्याही गोष्टीचं बळ सांगत असताना, कुठल्याही गोष्टीचं सामर्थ्य सांगत असताना, ताकद सांगत असताना कोणाचं ऐकून तरी सांगावं, याच्यापेक्षा अनुभव घेऊन सांगितलेलं कितीतरी पटीनं महत्त्वाचं असतं.
कारण तो बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या ऐकिवात असतात, परंतु त्याचा अनुभव मात्र बऱ्याचशा मंडळीने घेतलेला नसतो, परंतु सांगण्याचं काम मात्र चालू असतं. त्याला जेवढं असं वजन नसतं किंवा अनन्य महत्त्व त्याला नसतं, परंतु अनुभवातून जी गोष्ट निर्माण होते ना, त्या गोष्टीमध्ये सांगण्यामध्ये ते वजनच अलग असतं, त्याच्या पाठीमागचा भावच वेगळा असतो. आणि तो भाव मात्र संत वाङ्मयामधील सर्वच साधू संतांच्या ग्रंथामध्ये आपल्याला बघायला भेटेल. कारण साधू संतांनी जे वाङ्मय निर्माण केलं, केवळ आणि केवळ हातात घेतलं, करमणूक म्हणून काहीतरी पेन वही घेतली आणि लिहायला सुरुवात केली, असं संतांचं वाङ्मय नाही. साधू संतांनी धर्माने सांगितलेल्या मार्गाप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला. अर्थ लक्षात घेऊन त्या पाठीमागं भाव काय असेल हेही लक्षात घेतलं. भाव कळाल्याच्या नंतर त्या शब्दाचं अनुष्ठान संतांनी केलं. अनुष्ठान केल्याच्या नंतर संताला त्या शब्दाचा अनुभव आला आणि संताला अनुभव आल्याच्या नंतर अनुभवाचा अनुवाद ज्या ठिकाणी केला ते म्हणजे संतांचे ग्रंथ आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून संतांचं जे सर्व वाङ्मय आहे ते अनुभवातून निर्माण झालेलं आहे आणि ते केवळ आणि केवळ त्यांच्या भाव अवस्थेमध्ये आनंद उपभोगत असताना सहजासहजी मुखावाटा आली. मुखावाटा अमृत वचने, असे अमृत वचन त्यांच्या मुखावाटा आले. लिहायचं म्हणून ठरवून लिहिलेलं नाही आणि ते मुखावाटा आलेले वचन कोणीतरी दुसऱ्यानंच ते लिखित केले. असे प्रत्येक संत लेखक वेगवेगळे आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी जी लिहिली, जरी पुस्तकामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरीचे लेखक ज्ञानेश्वर असं येत असलं, परंतु खरं जर बघितलं तर ज्ञानेश्वरीमध्येच सांगितलेलं आहे. शके 1212 तये टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा दरे रे लेखको जाहला. ज्ञानेश्वरीचे लेखक कोण आहे तर सच्चिदानंद बाबा आहे. म्हणजे माऊलीच्या त्या भावातून ती ज्ञानेश्वरी प्रगट झाली. लिहा आणि ते ज्ञान प्रगट करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आलं. आत्मरूप गणेशो केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे. श्रीगुरूच्या चरणाचं वंदन केलं, परिणाम काय झाला? जयाचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वता घवे जीवेशे. वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे वने, रस होती ओळंगणी अक्षराशी. भावाचे अवतरण अवतरविती खुन, हाता चढे संपूर्ण तत्वभेद. श्री गुरुचे पाय जई हृदयी घेऊन ठाय, तई एवढे भाग्य होय उन्मेकाशी. ते नमस्कारून आता माऊली ज्ञानोबारायनं सांगितलं की मी कुठं शिक्षण घेण्याकरता गेलो नाही, एखाद्या शाळेत गेलो नाही. माझ्या श्रीगुरूनं मस्तकावरती हात ठेवला आणि मला ते ज्ञान आपोआपच माझ्या मुखावाटात ते बाहेर पडलं. असं संतांचं वाङ्मय आहे. मग प्रत्येक संतांचं वाङ्मय बाहेर मुखातून बाहेर येत असताना त्याचं लिखाण वेगळ्या लेखकाने केलं. तुकोबारायचा गाथा जरी आपण बघत असलो तर तोही लिहिण्याचं काम संत श्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे आणि संत श्रेष्ठ गंगाराम पंत मवाळ या दोघांनी त्याचं लिखाण केलं. संत शिरोमणी सावता महाराजाचे अभंग लिहिण्याचं काम त्यांचाच असलेला परम आवडता शिष्य काशीबा गुरु यानं ते लिखाण केलेलं आहे. तसेच नामदेव महाराजाचंही त्यांच्या घरातील 14 मंडळीचंही लिखाण करणारे वेगळेच आहे. म्हणून मला सांगायचं असे की ते वाङ्मय त्यांच्या मुखातून बाहेर पडत असताना त्यांना मात्र त्या ठिकाणी ठरवून केलं नाही, परंतु अनुभव घेतला आणि ते अनुभव घेत घेत त्या अनुभवाचं अमृत त्यांच्या मुखातून बाहेर पडलं. त्याचा क्रम मी सांगून गेलो. मग तो क्रम आपल्या काय उपयोगाचा आहे, ते संत वाङ्मय आपल्या काय उपयोगाचं आहे तर ते संत वाङ्मय म्हणजे संतांनी केलेला तो अनुवाद आहे. कशाचा? अनुभवाचा. मग आपण काय करायचं? तो अनुवादाचा अभ्यास करायचा. अभ्यास केल्याच्या नंतर त्या अनुभवाचा काय होईल? अनुभव आपल्याला येईल. अनुभव येत असताना अनुष्ठानातून तर ते घडत गेलं तर नक्कीच संत ज्या मार्गाने गेले आपल्यालाही तो मार्ग सापडेल आणि आपल्यालाही तसाच अनुभव येईल. या करताना संत वाङ्मय खूप महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल संत वाङ्मयामध्ये अभंग
दिसताना छोटे छोटे दिसतात, 4 चरणाचे 3 चरणाचे. त्याही चरणामध्ये काही शब्दांचं महत्व काही वेगळंच असतं. कारण संत वाङ्मयामधील शब्द हे साधे शब्द नाही. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत वर्णन करत असताना सांगतात की जसा सूर्य दिसताना आपल्याला छोटा दिसतो असं वाटतं, बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशात त्रैलोक्य ठोकळे, तैसे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. सूर्यबिंब आपल्याला असं वाटतं आपण त्याला बचकेत पकडू, परंतु प्रकाशाकरता त्रिलोक्य सुद्धा कमी पडतं. एवढा मोठा प्रकाश तो सूर्य देतो. तसा शब्द दिसत असताना लहान जरी दिसत असला संत वाङ्मयाचा, परंतु त्याच्यात अर्थ मात्र अर्थभरित आणि गर्भित अर्थ हा व्यापक असतो. म्हणून संत वाङ्मय हे विशेष आहे. आणि योगायोगाने संताच्या नंतर आपला जन्म झाला म्हणून आपल्याला जास्त कष्ट करण्याचं काम नाही. त्यांना जे अनुभव आले, ज्या पद्धतीनं त्यांनी ते अनुभव घेतले, त्या पद्धतीनं त्या रीतीनं सुद्धा आपण जरी त्या मार्गाने गेलो, तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. आपणही त्या मार्गाने गेलो तर आपल्यालाही गुंता पडणार नाही आणि आपल्यालाही त्या नामाचं त्या शब्दाचं सामर्थ्य कळल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल संत शिरोमणी या ठिकाणी नामाचं महत्व सांगतात. आणि खरोखर आहे, नामाचं महत्व हे सर्व साधनापेक्षा नामसाधनाचं महत्व अनन्य साधारण आहे. का तर बाकीचे जे साधना आहे त्या साधनामध्ये बऱ्याचशा अटी आहे, बरेचसे नियम असतात, परंतु नामसाधनाचं मात्र तसं नाही. म्हणून हे नामसाधन दिसताना सोपं जरी दिसत असलं, सुलभ जरी वाटत असलं, परंतु फळ मात्र त्याचं उत्कृष्ट आपल्याला मिळतं. ते बळ प्राप्त करायचं आपल्याला जर असेल तर साधू संत ज्या मार्गाने गेले तो मार्ग महत्त्वाचा आहे. अभंग सावता महाराजाचा अधिकार काय? बहुश्रुत मंडळी तुम्ही असल्यामुळं बऱ्याचशा दिवसापासून संत शिरोमणी सावता महाराज आदी करून सर्व संतांचे चरित्र आपल्याला माहितीच आहे. परंतु त्यांचा अधिकार काय आहे? नामाचं बळ ते का सांगू शकतात? नामाचा बळाचा त्यांनी अनुभव घेतला का? तर प्रत्येक संतांनी त्या नामाचा अनुभव घेतला. बरं, नामाचा विचार आपण जर केला तर नाम असं आताच आहे का? तर तुकोबा आहे सांगतात की हे जग नव्हतं त्याही वेळेस ते नामस्मरण होतं. अवघाचे आकार ग्रासियला काळे, एकचे निराळे हरीचे नाम. जेवढ्या काही वस्तू आकाराला आल्या तेवढ्या वस्तू ज्या आकाराला आल्या त्या पुन्हा मोडणार आहे, नाश पावणार आहे. परंतु भगवान परमात्म्याचं ते नाम आहे ते सर्वांपेक्षा निराळं आहे. ते अनादी कालापासूनचंही आहे, अनंत कालापर्यंत टिकणार आहे. पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. त्याही वेळेस ते नाम होतं. परंतु त्या नामाचा प्रसार मात्र कसा झाला, कुठून झाला, थोडक्यामध्ये सांगून जातो. ज्या वेळेस भगवान परमात्मा हा निर्गुण निराकार रूपात होता, परंतु त्याला असं वाटलं निर्गुण निराकारापेक्षा सगुण साकार झालं तर बरं आहे. भगवान परमात्मा एकदा स्वतः सगुण साकार झाला शुद्ध मायेचा आधार घेऊन. पण एकट्या भगवान परमात्म्याला करमत नव्हतं. मग एकलेचे न कंठवे म्हणून याने केले निर्माण 14 भुवने. त्यानं हे निर्माण करण्याचं ठरवलं. परंतु सुरुवातीला नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव एकला आहे, नाभी कमलावरती तो बसलेला आहे. ब्रह्मदेव विचार करतो, चारही दिशेला बघितलं. असं फिरून बघण्याचं काम नव्हतं, कारण चारही दिशेला 4 चेहरे होते. बघितलं, मी आलो कुठून, मला करायचं काय हे काहीच लक्षात येत नव्हतं. मग काय करावं म्हणून त्या कमळाच्या देठामधून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मी नेमकं आलो कुठून? बरेचसे दिवस शोधले, परंतु शोध लागायला तयार नाही. नाराज होऊन पुन्हा कमळावरती येऊन ब्रह्मदेव बसलेला आहे, डोळे झाकलेले. तेवढ्यामध्ये पाण्याचा टपटप आवाज आला. म्हणून तप करावं का काय म्हणून ध्यानस्थ बसला, पण कोणाचं करावं हेही लक्षात येत नव्हतं. तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याला संकट पडलं आणि भगवान परमात्म्याने हंसाचं रूप धारण केलं. हंसाचं रूप धारण करून भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाला ते नाम सांगितलं. त्याचा उल्लेख माऊली ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या 23 क्रमांकात श्लोकावर विवेचन करत असताना सांगितलं
ऐके गाविरोत्तमा, सृष्टीच्या या उपक्रमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. या सृष्टीच्या उपक्रमाच्या वेळेस म्हणजे सृष्टी स्थापनेच्या वेळेस वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. तो मज ईश्वरा ते न ओळखे आणि सृष्टी ही करू न शके. तो ईश्वराला ओळखत नव्हता, सृष्टी कशी करावी हेही त्याला कळत नव्हतं. परंतु तो थोरू केला एके नामे तेने. त्याला सुद्धा थोरपण म्हणजे शहाणपण कशानं आलं तर त्या नामानं आलं. म्हणजे स्वरूपी ब्रह्मानं ते नाम कोणाला सांगितलं? ब्रह्मदेवाला सांगितलं. आणि मग ब्रह्मदेवापासून संप्रदाय पद्धतीनं त्या नामाचा प्रसार आणि प्रसार होत चालला. ब्रह्मदेवानी नारदाला सांगितलं, नारदाने व्यासाला सांगितलं. व्यासाच्या नंतर राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबा चैतन्य, तुकाराम महाराज, हा जो संप्रदाय आला चैतन्य संप्रदाय नाव पडलं. म्हणजे अनादिकालचं नाम संप्रदायामध्ये आलं आहे का. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तिथून या. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत, हा झाला चैतन्य संप्रदाय. दुसरं तेच नाम ब्रह्मदेवाने अत्रि ऋषीला सांगितलं, अत्रीनं दत्ताला सांगितलं, दत्ताने जनार्दन स्वामीला सांगितलं, जनार्दन स्वामीने एकनाथ महाराजाला सांगितलं. म्हणजे नाथापर्यंत तो संप्रदाय आला. तेच नाम ब्रह्मदेवाने अत्रीला सांगितलं, अत्रीनं दत्ताला सांगितलं, दत्ताने मच्छिंद्रनाथाला सांगितलं, मच्छिंद्राने गोरक्षनाथाला सांगितलं, गोरक्षनाथाने गैनीनाथाला सांगितलं, गैनीनाथाने निवृत्तीदादाला सांगितलं, निवृत्तीदादाने माऊलीला सांगितलं. म्हणजे तेच नाम अनादिकालापासून संप्रदायात वारकरी संप्रदायात माऊली ज्ञानोबापर्यंत आलं. मग तिथे येऊन थांबलं का? नाही. त्या नामाचा विस्तार पुढं जसा जसा होतच चाललेला आहे. मला सांगायचं असे की ते नाम आजकालचं नाही, अनादिकालापासून चालत आलेलं ते नाम आहे. आणि त्या नामाचा प्रचार करण्याकरता सर्व संप्रदाय एकत्र येऊन वारकरी संप्रदाय निर्माण झाला. आणि या वारकरी संप्रदायानं त्या नामाचं महत्त्व सांगण्याकरता रात्रंदिवस अट्टहास करण्याचं काम केलेलं आहे. विठ्ठल नामाचं सामर्थ्य एवढं आहे की काही नाही, फक्त नामस्मरण करायचं. नामस्मरण केल्याच्या नंतर आपोआपच पुढचे मार्ग त्याला सापडत असतात, त्याला दिसत असतात. म्हणून असं नामाचं सामर्थ्य आहे. तेच नामाचं सामर्थ्य संत शिरोमणी सावता महाराजांनी अनुभवलं. सावता महाराजांचं परंपरा आपण जर बघितली तर संत शिरोमणी सावता महाराजांचे जे आजोबा होते दैवमाळी, ही मुळात आरंच नाही, मिरज संस्थान त्या काळामध्ये. आणि मिरज संस्थानमध्ये असणारं औसा नावाचं गाव, तिथं त्यांचा जन्म. परंतु ते गाव मात्र नास्तिक असल्यामुळं एकामध्ये कोणीच नव्हतं. म्हणून अशा ठिकाणी सज्जन माणसाला राहणं अशक्य होतं. त्यांनी ठरवलं अशा ठिकाणी राहण्यापेक्षा कुठंतरी लांब जाऊ. लांब जाण्यापेक्षा त्यांनी ठरवलं की भूवैकुंठ पंढरपूर ज्या ठिकाणाहून आपल्याला जवळ पडेल, कारण आपल्या पूर्वापार कुळी हा पंढरीचा जो नियम आहे तो चालला पाहिजे. म्हणून तिथून निघाले, आरणगावला येऊन ते स्थायिक झाले. त्या ठिकाणी त्यांचं लग्न झालं आणि त्यांना 2 मुलं झाले. डोंगरोबा आणि परसोबा हे 2 मुलं त्यांना झाले. डोंगरोबा विरक्त असल्यामुळं ते कुठं निघून गेले, पुन्हा सापडले नाही. परसोबा मात्र त्यांच्याजवळ राहिले, त्यांचा सांभाळ केला. आणि परसोबाचं लग्न जवळच असलेला आरंडभेन गावची नांगिनताबाई बरोबर झालं. सुखाचा संसार चाललेला आहे. बरेचसे दिवस निघून गेले. पंढरीची महिन्याची वारी चालू आहे. वयाचे 50 वर्ष पूर्ण झाले. परसोबा पांडुरंग परमात्म्यासमोर हात जोडून उभे. पांडुरंग परमात्मा त्या दिवशी परसोबा बरोबर बोलायला लागले. 50 वर्ष तुमच्या वयाचे पूर्ण झाले. तुमचं ऋणही माझ्यावर खूप झालेलं आहे. भक्तीचं काय मागायचं असेल तर मागून घ्या. परंतु मागेल तो भक्त कसला, ते काही मागायला तयार नाही. परंतु त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी होत्या. नागिनताबाईनं मात्र मागितलं, देवा अरे हा पूर्वाकाळ जो नियम आहे आमच्या ठिकाणी कुटुंबामध्ये वारीचा, तर तो अखंड पुढं चालावा तुला असं वाटत असेल तर आमच्या वंशाला मात्र दिवा दिला पाहिजे. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने तथास्तु म्हणून सांगितलं. त्या आशीर्वादानं परसोबानी नागिनताबाईच्या पोटी संत शिरोमणी सावता महाराजाचा जन्म झाला. शके 1172 मध्ये, म्हणजे इसवी सन 1250. शके आणि इसवी सन याचा बराचसा फरक आहे. 1172 हे शक आहे आणि इसवी सन 1250 हे इसवी सन आहे. इसवी सन म्हणजे इंग्रजी कॅलेंडर.
तर 1250ला संत शिरोमणी सावता महाराजाचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर मुलगा सासरे आहेत राजा जनक. या राजा जनकानं संत शिरोमणी सावता महाराज म्हणून पुन्हा अवतार घेतला. जसं राजा जनक राज्य कारभार करत असताना विदेहावस्थेमध्ये जाऊन तो राज्य कारभारही चालायचा आणि त्यांची आनंद भक्तीही चालायची. इतके विदेहावस्थेत ते असायचे असं सांगितलं जातं. ज्यावेळेस याज्ञवल्क्य ऋषी त्यांना ज्ञान सांगत असताना इतके तल्लीन होऊन जनक राजा ते ज्ञान ऐकतायत की याज्ञवल्क्य ऋषीनं असलेल्या त्या मंडपाला काय अग्नी लावला मायेनं आणि सर्व पेटल्याच्या नंतर तो अग्नी पेटत पेटत जनक राजाच्या पायापर्यंत आला. नव्हे नव्हे पायाला आग लागली. तरी सुद्धा जनक राजा इतका तल्लीन झाला होता त्या भक्तीमध्ये, तर त्या अग्नीचा त्यांना कुठल्याही प्रकार स्पर्श सुद्धा नाही. म्हणून जनक राजाला विदेही जनक राजा असं म्हटलं जातं. म्हणजे देहावर ते नाहीच. भक्ती कोणती केली त्यांनी तर कर्म करत असून सुद्धा न कर्म केलेले त्याला म्हणतात नैष्कर्म्य भक्ती. म्हणजे कर्म करून अकर्ता राहणं, कर्म करून अकर्म, त्याला अकर्म असं म्हणतात. अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळा तरी सत्यवादी करी संसार सकळा सत्यवादी करी मजान सकळ अलिप्त कमळ जळी जैसे जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे जळी जैसे. उत्कृष्ट असं प्रमाण दिलं महाराजांनी. सत्यवादी करी संसार सकळ कशाप्रमाणे अलिप्त कमळ जळी जैसे. पाण्यामध्ये असून सुद्धा पाण्याचा स्पर्श त्या कमळाला होत नाही, त्याच्या पानालाही होत नाही. असं संसारामध्ये राहून सुद्धा अंतःकरणाला तो संसार स्पर्श सुद्धा करत नाही. याला नैष्कर्म सिद्धांत म्हणतात. आणि हा नैष्कर्म सिद्धांताचा अवतार संत शिरोमणी सावता महाराज आहे की जो आदेश भगवान परमात्म्याने गीतेमध्ये दिलेला आहे की फक्त कर्म करण्याचा अधिकार तुला आहे. त्याच्या फलाची आसक्ती किंवा त्या फलाच्या आशेचा अधिकार मागतो तुला. कर्मण्यवाधिकारेश आहे की नाही. मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचा अधिकार आपल्याला दिला, परंतु कर्मफळ प्राप्त करण्याचा अधिकार मात्र आपल्याकडे नाही आहे. तो त्या भगवान परमात्म्याच्या त्या कर्माच्या कर्मावर अवलंबून आहे. पण तेच कर्म करत असताना अकर्म म्हणून जर केलं म्हणजे मी करतो आहे हा त्याच्या मागचा अहंकार टाकून जर ते कर्म केलं तर त्या कर्माचे बीज मात्र पुढं आपल्याला भोगण्याकरता येत नाही. म्हणजे बीज त्या कर्माचं तयार होत नाही. आणि जोपर्यंत कर्माचं बीज तयार होत आहे तोपर्यंत जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये या जीवाला पडावं लागतं. ज्या दिवशी कर्म करत असताना कर्म बीज या ठिकाणी जाळलं जातं. कशानं तर नामस्मरणानं आणि त्या ज्ञानाग्नीनं. त्या दिवशी त्याचा पुढच्या जन्माचा फेरा खुंटून जातो. म्हणून अकर्म कर्म करायचं असं संत शिरोमणी आपल्या कर्मातून आपल्याला शिकवतात. आई वडिलांनी ही शिकवण त्यांना लहानपणीच दिली. आणि मग भक्ती करत असताना पंढरीची वारी महिन्याचा नियम त्यांचा चालू आहे. बरीचशी मंडळी असं म्हणतात की संत शिरोमणी सावता महाराज पंढरीला गेलेच नाही. त्यांनी आपल्या कर्मातच ईश्वर बघितला. परंतु संताच्या बऱ्याचशा चरित्रामध्ये आपण जर बघितलं तर संत शिरोमणी प्रत्येक ठिकाणी त्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला हजरच असायचे. ज्यावेळेस संतांची सभा भरली होती आळंदीमध्ये, सर्व संत एकत्र आले होते आणि नामदेव महाराज कच्चे की पक्के ठरवण्याकरता त्याही वेळेस आळंदीमध्ये सावता महाराज उपस्थित होते. ज्यावेळेस माऊलीला समाधी दिली आळंदीमध्ये, त्या समाधी देत असताना सुद्धा संत शिरोमणी सावता महाराज आळंदीत उपस्थित होते. हे नामदेवरायांनी अभंगामध्ये जे समाधी प्रकरण आहे माऊली ज्ञानोबराचं त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि स्वतः भगवान परमात्म्याकडे सावता महाराज सुद्धा मागणी मागत असताना सांगते की देवा
पूर्वापार कुळी वै तो पंढरीचा नेम, तो कुळामध्ये आमच्या पूर्वापार चालत आलेला जो पंढरीचा नेम आहे ना, आणि अखंड मुखामध्ये जे नामस्मरण आहे ना, हा नेम वडिलाची सेवा अजूनही चालवी असं मागणं सावता महाराज स्वतः करतात. मग एवढं मागून सावता महाराज वारीला जाणार नाही का? कारण त्यांच्या वाङ्मयामध्ये कीर्तन आपलं आरती झाल्याच्या नंतर तो अभंग मी तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये दाखवूनही देईल. म्हणजे सावता महाराज हे पंढरीचे वारकरी होते, अखंड ते वारी करायचे. परंतु वारी करत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असताना त्या नामात इतकं तल्लीन होऊन जायचे की जे अंतःकरणामध्ये नामस्मरण आहे ते अंतःकरणात न राहता ते डोळ्या वाट बाहेर प्रगट व्हायला लागलं. कारण ते नामच असं आहे. एकनाथ महाराज आपल्या हरिपाठात सांगतात की ते नाम कानामध्ये पेरलं जातं. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापक भरिले तोची हरी. म्हणजे या डोळ्यामधून दिव्यदृष्टी प्राप्त होऊन जळीस्थळी अग्निकाष्टी पाशाने तो भगवान परमात्मा भरून उरलेला आहे, अशी दृष्टी त्या नामानं साधू संतांनी प्राप्त करून घेतली. आणि म्हणून सर्व संताला तो भगवान परमात्मा जळीस्थळी अग्निकाष्टी पाशाने भरून उरलेला दिसला. नव्हे संत शिरोमणी सावता महाराजाला तर तो कांद्यातही दिसला, मुळ्यातही दिसला, भाजीतही दिसला. कांता मुळा भाजी अवघी विठाई माझी. हा कशाचा परिणाम आहे? तर हा नामाचा परिणाम आहे. अंतःकरणामध्ये नाम घेतल्याच्या नंतर दृष्टी वाटत ते बाहेर पडतं आणि त्या दृष्टीला सर्वत्र भगवंत व्यापक आहे असं दिसायला लागतं. म्हणून त्यांची भक्ती अशी दूर निघत होत चालली. लग्नाचं वय झालं, आई वडिलांनी विनंती केली, अरे सावता आमचं आता वय झालं, लग्न करावं लागेल. म्हणून सावता महाराजांनी लग्न केलं. जनाबाईशी त्यांचं लग्न झालं. त्यांना एक सुरुवातीला मुलगी झाली. मुलगी झाल्याच्या नंतर आईवडिलाला आनंद झाला आणि आईवडिलांनी ठरवलं की आपलं आता काम संपलेलं आहे. आषाढ वद्य चतुर्थी म्हणजे अमावस्या झाल्याच्या नंतर आषाढ महिन्यात जी चतुर्थी येते त्या चतुर्थीला परसोबांनी आणि नागेंताबाईंनी दोघांनाही संगच देव ठेवला. काही क्षणाचा अंतर आहे. दोघांनी संगच देव ठेवला. दोघाला संगच त्या ठिकाणी मुखाग्नी दिला आणि संपूर्ण जबाबदारी संसाराची सावता महाराजांवर पडली. आपला संसार करता करता भगवान परमात्म्याची भक्तीही चालू आहे. परंतु मुलगी मात्र खूप अगदी सात्विक निघाली. कारण कुळामध्ये तो कुलाचार असला तर ते पुढं त्यांचं मुलंही तसेच होता. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी. त्या मुलीला सुद्धा लहानपणापासून भगवान परमात्म्याची आवड लागली आणि मग तिथून पंढरीला लोक जायचे. आणि मग लोक जात असताना ती बाबाला म्हणायची, चला ना बाबा. बाबाने सांगितलं आता आपल्याला मात्र पंढरीला जायची गरज नाही. कारण काय की हा माळा जो आहे त्या पंढरीचा मालकाचा आपल्याला इथं राखण ठेवलेला आहे, आपल्याला इथं काम करायचं सांगितलेलं आहे. मग तिनं सांगितलं, बाबा हे वारकरी चालले, मग त्या मालकाला आपण आपल्या मळ्यातली काही वानगी देऊ का? सांगितलं, काय हरकत नाही. तिनं काय मळ्यामध्ये असेल जे काय माळव होतं ते सर्व घेतलं. वारकऱ्याला विनंती करायला लागली. परंतु वारकरी हे हाडाचे वारकरी नसतात सगळेच बरं का. काही नसते लोकाला दाखवण्याकरता आम्ही मोठे वारकरी म्हणून चालतात. मुलगी आली, विनंती करते, वारकरी दादा तुम्ही पंढरीला चालले ना, आमच्या मालकाला एवढी वानगी द्याल का तुम्ही? कोणीच घ्यायला तयार नाही, कोणी स्वीकारायला तयार नाही. असं तिला बाजूला लुटून दिलं. काही ना तर ते वानगीही पांगून दिले, त्याच्यावर पाय देऊन तोडून निघून गेले. छोटंसं ते मुलं हे अंतःकरण अगदी शुद्ध आहे. रडायला लागलेले. अट्टहास धरला तिनं की बाबा या मळ्याच्या मालकाला ही वानगी आपण दिली पाहिजे. या वारकरी लोक असे कसे बाबा की ज्या वारकऱ्याला लहान मूल समजत नाही, पांडुरंग परमात्म्याचं प्रेम याच्या अंतःकरणात काय हेही समजत नाही, आणि सर्व हृदयस्थ तो भगवान परमात्मा भरलेला असताना त्यांना इथं दिसत नाही. त्यांना फक्त पंढरीला जाऊन भेटेल का तो देव? काही नाही बाबा, मी हट्ट करते की ही आपली वानगी मात्र त्याला पोहोचली पाहिजे. त्यावेळेस सावता महाराजांनी ती वानगी तोडली. आपला असलेला शिष्य काशीबा गुरु याच्याजवळ ते सर्व काही वानगी माळव दिलं आणि तो काशीबा गुरु सुद्धा त्या वारकऱ्यामध्येच गेला. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरबारात गेल्याच्या नंतर तो काशीबा गुरु अशी ती वानगी घेऊन पांडुरंग परमात्म्याच्या जवळ गेला. सांगितलं की निर्मळ चिमुकल्या अंतःकरणाच्या सावता महाराजाच्या मुलीनं ही वानगी आपल्याला दिलेली आहे.
पांडुरंग परमात्मा विटेहून खाली आला आणि सर्व वारकऱ्याच्या देखत ती जी काही सर्व वानगी होती ते माळं होतं ते पांडुरंग परमात्म्याने भक्षण केलं आणि पांडुरंग परमात्मा पुन्हा विटेवर न जाता त्या ठिकाणी गुप्त झाले. ही वारकरी बघतच राहिले की ज्या मुलीला आपण लुटून दिलं, तिच्याजवळ असलेली वानगी फेकून दिली, तिला आपण ताडण केलं, ते तोडवून आपण निघून आलो, काय त्या मुलीचा अधिकार असेल? पांडुरंग परमात्मा इथं नाहीये म्हणून शोधाशोध सुरू झाली. तर पांडुरंग परमात्मा तिथून जसा निघाला तसा सावतोबाच्या मळ्यात आला. ज्या वेळेस वानगी दिली त्यावेळेस मुलीने सांगितलं होतं, बाबा पांडुरंग परमात्म्याचा त्या विठोबाबाचा निवरोप आल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही, पाणी सुद्धा घेणार नाही. ती पाणी घेत नाही, भगवान परमात्म्याचं चिंतन चाललेलं आहे. म्हणून सावता महाराजांनी सुद्धा अन्न त्याग केला आणि जनाबाईनं सुद्धा अन्न त्याग केला. तिघही एका ठिकाणी बसलेले. पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आला, मुलीला उचलून घेतलं, सावध केलं, मुखावरून हात फिरवला. सावध झाल्याच्या नंतर आणि मग सावता महाराजाला आनंद झाला. वारकरी तिकडं बघतायत पण पांडुरंग परमात्मा मात्र सावता बाबाच्या मळ्यामध्ये येऊन गेला. हे सावता महाराजाच्या मुलीचा सुद्धा अधिकार आहे. हे नामाचं महात्म्य आहे. म्हणून त्या नामामध्ये अजूनच सावता महाराजाचं प्रेम वृंदिंगत होत चाललं. ती नामाचं बळ कशा करता महत्वाचं आहे. तर सावता महाराजांनी विचार केला. अशाच मंडळीने विचारलं, तुम्ही नामाचं बळ सांगता, नामाचं बळ सांगता, कशा करताना हे नामाचं बळ पाहिजे? सावता महाराजांनी सर्वच मंडळीला विचारलं, आपण जे सर्व काही गोष्टी करत आहोत पण कुठलीही गोष्ट करत असताना 10 वेळेस विचार करतो, कशा करताना? तर प्रत्येक माणसाला कुठलीही गोष्ट करत असताना त्याच्या पाठीमागे असलेल्या भयाची चिंता असते. मग ती भयाची चिंता घालवण्याकरता, भय कशाचं आहे तर पर्यायानं त्या भयाचं संशोधन करत गेलं आपल्याला, तर त्या भयाचं जे संशोधन केल्याच्या नंतर मुख्य संशोधन या ठिकाणी येऊन थांबतं. कोणत्या ठिकाणी? तर मरणाच्या ठिकाणी येऊन थांबतं. मग भोग भोगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे खात असताना पीत असताना सुद्धा आपण भिवून राहतो. त्याचं वर्णन एका ठिकाणी आलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये भर्तृहरी नावाचा राजा होऊन गेला. त्या भर्तृहरी नावाच्या राजानं पहिलं लग्न केलं, दुसरं लग्न केलं, त्याच्यानंतर त्यानं वय अर्ध झाल्याच्या नंतर तिसरं लग्न केलं आणि तो भर्तृहरी राजा राज्य न करता प्रजेच्या हक हवाली न बघता केवळ आणि त्या स्त्रीच्या प्रेमामध्ये लोलूप झाला. त्याला काहीही सुचत नव्हतं. त्या राजदरबारामध्ये एक साधू महात्मा होता. त्याच्या मोठ्या भावानं विक्रम राजानं सांगितलं साधू महात्म्याला, साधू महाराज, साधू संताचा जो अवतार असतो हे जग जे बुडतं हे त्यांना तारून नेण्याकरता, म्हणून हा जो माझा बंधू आहे या राजाला जरा समजून सांगा. अर्ध आयुष्य झालं, श्री लोलूप त्याचं जीवन आहे, परमार्थ नाही. ही प्रजा काय करते ह्या प्रजेकडे त्याचं लक्ष नाही, त्याला जरा समजून सांगा. साधू महात्म्यानं भर्तृहरीला आपल्या जवळ बोलावलं आणि सांगायला सुरुवात केली की बाबा रे, अनमोल किमतीचा नरदेह तुला प्राप्त झालेला आहे. कमीत कमी हा नरदेहाचा उपयोग तू चांगल्या प्रकारानं केला पाहिजे, प्रजेच्या परोपकाराकरता केला पाहिजे, परमार्थ प्राप्तीकरता केला पाहिजे. आता तो राजा होता, हुशारच होता. जसं तो हुशार होता तसे आताच्या काळात ज्यांच्याजवळ पैसा अडका असेल, श्रीमंती असेल ते हुशारच आहे. ते म्हणतात आम्हाला काय गरज आहे, आम्हाला काय गरज? अहो देवच नाही या जगामध्ये, पैसाच देव आहे आणि आमच्याजवळ तो भरपूर आहे, आम्हाला काय गरज आहे? असाच तो राजा म्हणायला लागला. भर्तृहरी राजा म्हणजे देवदेव कशा करताना करायचा असतो. लोक जरी प्रत्येक देवस्थानला गर्दी आपल्याला दिसत असली, कशा करताना देवदेव करतात? तर माझा संसार सुखाचा व्हावा म्हणूनच देवदेव करणारे 99% लोक आहे. मला तो देव प्राप्त व्हावा म्हणून भक्ती करणारे आजही विरळेच आहे. फक्त माझा संसार सुखाचा व्हावा, माझं जीवन सुखमय जावं या करतानीच भक्ती करतात. मग तो म्हणतो याच्या करतानी जर देवदेव करायचं भक्ती करायची, मला काय कमी आहे? त्यानं सांगितलं, शास्त्रामध्ये एक श्लोक आलेला आहे. कोणता श्लोक आहे? सानंद सदनम सुताश्य सुदिया कांता प्रिय भाषिणी सन्मित्रम सधनम स्वयोषितिरतिः च आज्ञापरा सेवकः. त्यानंतर सांगितलं आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम ग्रहे साधो संग उपासतेहि सततम धन्य ग्रहस्थाश्रमा. कोणा सांगितलं? हे शास्त्रानं सांगितलं. काय सांगितलं? सानंद सदनम म्हणजे घर आनंदमय असावं, सुताश्य सुदिया मुलगा आज्ञाधारी असावा, पत्नी गोड गोड बोलणारी असावी, सेवक आज्ञाधारी असावा,
मित्र चांगला असावा, चांगल्या मनाचा असावा. त्यानंतर सांगितलं घरामध्ये जरूर अतिथीचं पूजन व्हावं, भगवान शिव परमात्म्याची घरामध्ये पूजा व्हावी आणि घरामध्ये दररोज साधूचा संग असावा. मग त्यांना सांगितलं याच्यातली कोणती गोष्ट कमी आहे आपल्याकडं? चांगला मित्र आहे, चांगली पत्नी आहे, धन द्रव्य भरपूर आहे, शिवपूजा चालू आहे, अतिथीचं पूजन चालू आहे, तुमच्यासारखे साधू महात्मे आमच्या दरबारात आहे, काय कमी कशा करता नाही देव करत. आता साधू महाराजच बसले. त्यांचा नावेलाच झाला. काय फळ घेतलं, घरी गेला, राजवाड्यामध्ये गेला, विचार केला अमर फळ आहे, आपण अमर होऊन जाऊ. पण जीवापाड ज्या पत्नीवर आपण प्रेम करतो, राणीवर, त्या पिंगला राणीला जर हे फळ दिलं, ती अमर झाली तर बरं आहे. आणि ती जरा निघून गेली तर आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे? ज्याची बायको निघून गेली त्याला विचारा संसार कसा असतो आणि त्या संसारातलं दुःख नंतर कसं असतं. म्हणून त्यांना वाटलं आपल्या पत्नीला आपण देऊ. त्यानं ते फळ घेतलं, पत्नीला देऊन टाकलं. पण पत्नीचं प्रेम मात्र त्याच्यावर नव्हतं. पत्नीनं ते फळ घेतलं, तिचं प्रेम ज्याच्यावर होतं, घोड्याचं राखण करणारा, त्याला ते दिलं. तिनं विचार केला आपण खाऊ, आपण अमर होऊ, परंतु आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो जर मेला तर आपलं जीवन विरस होऊन जाईल. म्हणून त्याला दिलं. आणि तोही असा होता, त्याचंही प्रेम राणीवर काही नव्हतं, धक्का मारी तो आपला प्रेम करायचा विचार. पण त्याचं प्रेम एका भांडे घासणारीवर बाई होतं, दाशीवर होतं. त्यानं ठरवलं की आपण तिला देऊ, ती अमर झाली तर बरं होईल. तिच्याकडे ते फळ आल्याच्या नंतर तिनं विचार केला हे अमर फळ आहे, खाल्ल्याच्या नंतर अमर व्हायचं आणि भांडेच घसत बसायचे का, लोकांचा त्या ठिकाणी धुणेच व्हायचे का? त्याच्यापेक्षा या प्रजेचा रक्षण करणारा, प्रजेचं परमकल्याण करणारा या नगरीचा जो राजा आहे त्याला जर दिलं, त्याचं आयुष्य जर अमर झालं तरी किती कल्याण होऊन जाईल. म्हणून तिनं ते फळ घेतलं आणि पुन्हा राजाला दिलं. भर्तृहरीच्या हातात ते फळ आल्याच्या नंतर त्याचे डोळे मात्र उघडले. आणि डोळे उघडले, साधू महात्म्याकडे आला, शिरसाष्टांग दंडवत घातला, विनंती केली महात्मे मला सांगा काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझी. विनंती केली. साधू महाराजांनी दोन्ही हात धरले, उठून उभे केलं. बाबा झालं काय, झालं काय म्हटल्याच्या नंतर तो लगेच सांगायला लागला. त्यानं त्या ठिकाणी त्याचे 3 ग्रंथ निर्माण झाले. एक आहे पहिला नीतिशतक, दुसरा आहे सौंदर्य शतक आणि तिसरा आहे वैराग्य शतक. त्याच्या मुखातून पहिलं वैराग्य शतक बाहेर पडत असताना पहिला श्लोक बाहेर पडला, याम चिंतयामी सततम मयी सा विरक्ता. म्हणजे तो म्हटला मी जिचं रात्रंदिवस चिंतन करतो सर्व सोडून, ती मात्र माझ्याबद्दल तिच्या मनात विरक्ती आहे, ती माझं चिंतन करत नाही. साप्यन्य इच्छती जनाहा सा अन्य विरक्ता. म्हणजे ती ज्याच्यावर प्रेम करते त्याचं मात्र तिच्यावर प्रेम नाही, तो तिच्याशी विरक्त आहे, त्याचं बाहेर बाजूलाच आहे. अस्मात् कृतस्य परिशुष्यती कशिदान्या. म्हणजे तो ज्याच्यावर प्रेम करतो तिचंही प्रेम मात्र त्याच्यावर वापस नाही. म्हणून त्यानं धिक्कार केला. धिक्तांच तंच इमान मदनंच इमांच मांच. म्हणजे त्यानं सर्वाचा धिक्कार केला. मी जिच्यावर प्रेम करतो त्या राणीचा धिक्कार असो, माझा स्वतःचा धिक्कार असो, ती राणी ज्याच्यावर प्रेम करते त्याचाही धिक्कार असो, आणि सर्व जे कशामुळे घडतं त्या मदनाचाही धिक्कार असो, मला आताही लागत नाही. एवढ्यावर तो थांबला नाही. मग त्यानं सांगितलं मी तुम्हाला शरण आलो. कशामुळे आलो तर माझ्या अंतःकरणामध्ये जे भय आहे या सर्व भयाचं निराकरण झालं पाहिजे. वास्तविक त्याच्याच अंतःकरणात आहे असं नाही, ते सर्व संसारिकाच्या अंतःकरणात आहे. म्हणून त्यानं दुसरा श्लोक त्या ठिकाणी सांगितला. त्यानं सांगितलं जे भय आपल्या पाठीमागं लागलं ते कोणतं आहे. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालात भयम. म्हणजे त्यानं सांगितलं भोगे रोग भयम, भोग भोगण्याची इच्छा सर्वांना आहे, म्हणजे साखर खाण्याची इच्छा सर्वांना आहे, परंतु साखर खाल्ल्याच्या नंतर जास्त जर झाली तर शुगर नावाचा रोग म्हणजे मधुमेह नावाचा रोग होण्याचं भय मात्र सर्वांच्या मनात आहे. कुलवान माणसाला खूप मान असतो जगामध्ये, पण कुलवान माणसाला मात्र आपल्या पदापासून आपण च्युत होऊ, बाजूला जाऊ किंवा अप्रतिष्ठा आपली होईन, कलंक लागू नये म्हणून ते भय त्याच्या पाठीमागं असतं. पैशावाल्या माणसाला वित्ते नृपालात भयम. बघा भर्तृहरीने त्या काळात सांगितलं की जो पैशावाला आहे त्याला राजाचं भय असतं. आजही तीच परिस्थिती. जो पैशावाला आहे त्याला सत्यवाद जो आहे त्या सत्यवाल्याचं भय असतं. म्हणून ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्या पाठीमागं पैशावाले लोक पळताना दिसतात. त्यानं पुढं सांगितलं मौने दैन्य भयम,
मौन जरा धरलं तर गरिबी दैन्य येण्याची भीती असते. त्याच्यानंतर सांगितलं बले रिपू भयम, ताकदवान माणूस असला त्याला शत्रूचं भय असतं. काडीमुणी माणसाच्या नादी लोक लागत नाही, पण ताकदवान माणसाला, म्हणजे पूर्वीचा काळ होता, आता नाही राहिलं तसं, पण पूर्वी जर नावाजलेलं पहिलवान असला ना या परिसरात, लांबून पहिलवान यायचे. कितीक नावाजलेलं बघू त्याला, आपण तो लय नावाजला ना, आपण त्याला जर हरवलं तर त्याच्यापेक्षा आपण जास्त मोठं होऊ. म्हणजे बले रिपू भयम. त्याच्यानंतर सांगितलं म्हणजे बलवान माणसाला शत्रूचं भय आहे. त्याच्यानंतर सांगितलं रूपे जरायात भयम. रूपवान माणूस असेल, रूपवान स्त्री असेल तर जरायात भय, म्हातारपण येण्याचं भय आहे. रूपवान माणसाला, स्त्रीला म्हातारपण येण्याचं भय आहे. म्हणून बघा, म्हातारपण येऊ नये म्हणून माणसं बरेच प्रयत्न करताना दिसतात. कारण पांढरे केस झाल्यावर म्हातारं वाटतं माणूस, म्हणून पांढऱ्याचे पुन्हा काळे करतात. गालावर सुरकुता दिसू नये म्हणून आपण तरुण दिसावं, म्हणजे म्हातारपणाचं भय हे प्रत्येकाला आहे. आणि म्हणून त्यानं सांगितलं रूपे जरायात भयम. त्याच्यानंतर सांगितलं त्यानं शास्त्रीवादी भयम. शास्त्र पठन करणारा जो पंडित असेल त्या पंडिताला मात्र वाद करण्याचं भय असतं. कारण पूर्वीच्या काळामध्ये कुठं जर नावाजलेला पंडित असेल, एखादा महान शास्त्री असेल, तर अजून दुसऱ्या भागातला शास्त्री त्याच्याशी वाद करण्याकरता त्याचा संवाद करायचा आणि त्याच्यात किती विद्वत्ता आहे हे बघायचा. हा पूर्वीचा काळ होता. आता ते कोणी बघत नाही, ही गोष्ट वेगळी महाराज. आजही जर तसं बघितलं असलं ना तर कंबर बांधणारे 50% घरी बसतील. हा महाराज आहे, आपण बाजूला बसून जरा चर्चा करू म्हटलं ना, वाद करू म्हटलं, संवाद करू म्हटलं, 50% कंबर बांधणारे घरी बसतील. म्हणून आता राहिलं नाही ते. पण पूर्वीचा काळ होता, कितीही मोठा पंडित असला त्याला वाद घालण्याचं भय असायचं. त्याच्यानंतर सांगितलं गुणे खलु भयम. गुणवान माणसाला खळ दुर्जनाचं भीती असते. कारण ते दुर्जन लोक जे आहे ना, ते दुर्जनात एकमेकाला त्रास देत नाही, पण सज्जन माणसाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. हाय हा वंदिता ती. म्हणून ते दुष्ट नष्ट जे असतात ना, म्हणून माऊली ज्ञानोबाला त्यांनाच अगोदर मागितलं, जे खळांचे व्यंकटी सांडो. आधी त्यांचंच घेतलं पुढं. असे जे खळ लोक आहे ना, त्यांच्यामध्ये असलेला वाकडेपणा जावो. वाकडेपणा म्हणजे कसा, जसं विंचवाच्या डांगीत वाकडेपणा आहे तसं वाकडेपणा नाही. कवा ठाके देतील सांगताच येत नाही. आणि सज्जन माणसालाच ते देतात. आता समजा आषाढीचा 16 चालू आहे, एखादे महाराज जर इकडे दिसलेत, का हो महाराज तुम्ही नाही गेले पंढरीला, म्हणजे जसं महाराजने चुकतं घेतलं, यांना काहीच घेणं नाही, अशी मंडळी आहे. म्हणून गुण आहे खलु भयम. त्याच्यानंतर सांगितलं काया कृतांतात भयम. काया म्हणजे हे शरीर आहे, या शरीराला कशाच भय, कृतांत म्हणजे काळाचं भय आहे की नाही. म्हणून या शरीराला, कारण हे शरीर काळाचंच आहे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आता मी सर्व 9 प्रकारचे भय आपल्या समोर सांगितले. सर्व भयाचे दृष्टांत मी येत नाही, फक्त शास्त्रीवादी भयमचा चालता चालता एक दृष्टांत देतो, पुढं चालतो. शास्त्र रंगत असेल, पंडित असेल, त्याला वाद घालण्याचं भय असेल. पूर्वीच्या काळामध्ये काशीमध्ये एक नावाजलेला पंडित होता. तो सर्व भारतभर फिरला. जेवढे जेवढे पंडित त्याला नावाजलेले दिसले तेवढ्याशी त्यानं वाद घातला, त्यांना हरवलं आणि प्रमाणपत्र घेऊन तो काशीला गेला. पण त्याच्या कानावर एक बातमी आली, संपूर्ण भारतभरामधले जे काही पंडित होते सर्वांना हरवलं, पण एक महान पंडित जो जगामध्ये नावाजलेला आहे तो पंडित मात्र अजून शिल्लक राहिला. कोणता, तर भोजराजाच्या नगरीमध्ये कालिदास नावाचा महापंडित होता. इतका विद्वान होता की संस्कृत भाषेचं ज्ञान इतकं त्याला होतं. त्या काळात त्यानं 7 नाटकं लिहिली मोठे मोठे संस्कृतमध्ये, एवढा विद्वान. मग या पंडिताला वाटलं त्याला बघू आता, तेवढा हरवला म्हणजे वाच आपण जगत जेता होऊ. तो निघाला, आला भोजराजाच्या नगरीमध्ये. पण येत असताना तांग मात्र येशीच्या बाहेर सोडलं आणि तो येशीतून मध्ये शिरला. शिरल्याच्या नंतर प्रधानजीची हवेली त्याला दिसली. हवेली दिसली, त्यानं बघितलं सुंदर वर्षाची 16 वर्षाची तरुणी त्या ठिकाणी बसलेली होती. त्यानं बघितल्याच्या नंतर अंतकरणामध्ये काम उत्पन्न झालं. हातामध्ये असलेलं फूल तिच्याकडे फेकलं आणि कुशीत नजरेनं असला. मुलगी प्रधानजीची होती, धाडशी होती. ताडकन उठून उभे राहिले आणि दुसऱ्या क्षणाला त्याला म्हणे, अरे दुसऱ्या, तिसऱ्याची आशा करतो मी, 5व्याची 6वी आहे. 9 जरी दिलं, 11व्यानं पाणी भरलं आणि 12व्यासारखा तळमळला म्हणे तर तुझी कधीच होणार नाही म्हणे. असं ताडकन बोलली. पंडितजीने पाहतच राहिला.
काही समजलं नाही त्याला, एवढा मोठा पंडित पण काही समज नाही, पाहत राहिला. तेवढ्यात एक मेंढपाळ मुलगा आपल्या मेंढ्या चारण्याकरता चालला होता, त्यानंही ते शब्द ऐकले आणि तो जरा हसला, कारण तो कालिदासाच्या नगरीतला होता, त्यालाही ज्ञान होतं. हसल्याच्या नंतर पंडितजी अजूनच विरमला, कारण माणसं पडल्याच्या नंतर काही वाटत नाही, पण पडलो हे कोणं बघितलं तर त्याच्यात जास्तच वाईट वाटतं. त्यालाही तसं वाटलं. त्यानं सांगितलं, का हसला? म्हणे महाराज समजलं का म्हणे ती मुलगी काय म्हटली? म्हणे नाही ना, थोडं समजलं म्हणे. म्हणजे काय काय समजलं? म्हणे दुसऱ्या समजलं, तिसऱ्याची अशा म्हणजे तिसऱ्या समजलं, पाचव्याची 6वी म्हणजे 5 आणि 6 कळला, 9 जरी दिलं म्हणजे 9 कळला, 11व्यानं पाणी भरलं म्हणजे 11 कळला, आणि 12व्यासारखा तळ म्हणे 12 कळला. म्हणजे थोडं कळलं पण काहीच नेमका त्याचा अर्थ काय होतो हे कळना म्हणे. मग तुला माहीत असेल तर सांग. तो म्हणे आता आम्ही मेंढ्या मागचे लोक, आम्हाला काय माहीत. नाही नाही म्हणे, तू हसला म्हणजे तुला माहिती असेल. मग त्यांना सांगायला सुरुवात केली, तुम्हाला पंचांग माहिती आहे का म्हणे. ते म्हणे एवढे मोठे पंडित म्हणे हो. मग पंचांगमध्ये राशी किती आहे? 12 राशी आहे. मग ऐका म्हणे, जे दुसऱ्या म्हटले म्हणजे दुसरी रास कोणती आहे? वृषभ. मग वृषभाला शुद्ध मराठीत काय म्हणतं म्हणे? बैल. तिसरी रास कोणती आहे? मिथुन. मिथुनला मराठीत काय म्हणतात? जोडी. 5वी रास कोणती आहे? सिंह. 6वी रास कोणती आहे? कन्या. 9वी रास कोणती? धनु. 11वी रास कोणती? कुंभ. कुंभ म्हणजे मडकं. 12वी रास कोणती? मीन. मीन म्हणजे मासा. आता कळलं का म्हणे? तो म्हणे आता नुसता अर्थ कळला, पण अजून ती नेमकं काय म्हटली हे कळलंच नाही ना म्हणे. म्हणे ऐका म्हणे आता तुम्ही. ती म्हटली म्हणे अरे बाईला, आता सरळ अर्थ सांगतो म्हणे मराठीत तुम्हाला. ती म्हटली म्हणे अरे बाईला, लग्नाची इच्छा करतो, जोडीची इच्छा करतो, पण मी सिंहाची कन्या आहे आणि सिंहाच्या कन्याचं लग्न बैलाबरोबर होईन का? अशी म्हटली म्हणे बुवा. मग पुढं काय म्हटली म्हणे? ते म्हटले म्हणे 9 जरी दिलं म्हणजे धन जरी दिलं किती मोठं, 11व्यानं पाणी भरलं म्हणजे मडक्यानं माझ्या बापाच्या घरी पाणी भरलं, आणि मासा जसा पाण्यातून बाहेर काढल्यावर तर फडतो तसा तो किती तर फडला आणि तळमळा म्हणे, तर तुझे होणार नाही म्हणे. पंडिताचा तिथं सगळा अहंकार निघून गेला. पण त्याला वाटलं मुलगीचं झालं, त्याच्या लक्षात आलं मुलगी आपल्याला बैल म्हटली म्हणे. नुसतं बैल म्हणून थांबणे बरंचसं बोलली म्हणे, परंतु त्याला वाटलं एवढ्यावर जमायचं नाही ना, आपण तर कालिदासाच्या भेटीला आलो ना. मग आता इथं झाला अपमान. तो तसाच अपमान गिळला बिचारानं आणि तो राजाच्या नगरीत गेला. भोज राजाला सांगितलं, राजा महाराज, सर्व भारतामधले जेवढे काही पंडित होते तेवढ्याला मी हरवलेलं आहे. राहिला फक्त कालिदास. कालिदासाचे मी वाद घालणार, त्याला हरवणार. आता राजाला चिंता पडली, कारण राजाच्या दरबारातला पंडित जर हरला तर राज्याची किंमत कमी होते. त्याला वाटलं काय करावं, नेमका कालिदासही घरी नाही, काय करावा. राजा चिंताग्रस्त बसलेले. पण त्याच गावचा एक माणूस आला, त्यानं बघितलं. का हो महाराज म्हणे लय चिंताग्रस्त? अरे तो म्हणे एक पंडित आला की ज्यानं भारतातल्या सर्व विद्वान पंडिताला हरवलेलं आहे, तो या ठिकाणी कालिदासाला हरवण्याकरता आला, पण कालिदास इथं नाही. आता काय करावं? म्हणे चिंता करू नका. म्हणे चिंता करू नका म्हणजे बरं आहे का आता? म्हणे त्याला सांगा म्हणे कालिदासाचे गुरु इथं हजर आहे. कालिदास नाही, त्यांच्या गुरुबरोबर तू वाद कर. दुसऱ्या दिवशी दरबार भरला, पंडित इकून बसला, कालिदास शिकून बसला. वाद घालायचा. आता शास्त्रीय वादी भयम याच्यावर सांगतोय. वाद सुरू व्हायचा आहे, परंतु हुशार लोक जास्त बोलत नसतात, ते काही खुनानंही कळून घेतात एकमेकाचा वाद. पंडिताने पहिला प्रश्न केला, असं एक बोट वर दाखवलं. त्या गांगुत्याल्यानं त्याचं उत्तर दिलं. त्यानं तिकून 2 बोट वर केले. पंडिताचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पंडित गप्प बसला. त्यानं पुन्हा दुसरा प्रश्न केला, त्याने असे 5 बोट वर केले, अशी असं वर केलं. इकून त्याचं उत्तर म्हणून गांगुत्याल्यानं असं वर केलं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पंडितला वाटलं आता तिसरा विचारू. आसनावून खाली उतरला, अशा 7 रेघा मारल्या. हा गांगुत्याले आसनावून खाली उतरला आणि त्या 7ला अशी आडवी रेघ मारून दिली मध्ये. तिसरा प्रश्न संपला. चौथा प्रश्न त्यानं विचारला, असं केलं पंडितानं. याच्याजवळ असं दह्याचं एक गाडगं होतं, यानं ते असं वर करून दाखवलं. चौथ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पंडित तर काहीच बोला ना, कारण आधीच धाकी भरला होता. कालिदासाचा गुरु शिवाजी. तो ताडकन खाली उतरला, राजाची माफी मागितली. महाराज म्हणे मी आता कनी हरलो म्हणे, चाललो म्हणे मी आता घरी. राजा खुश झाला, पण राजाच्या मनामध्ये हे दोघं काही बोलले नाही. यांचे प्रश्न उत्तर आपल्याला कळलं नाही. पहिलं पंडिताला विचारलं पाहिजे. पंडिताला एका खोलीत बाजूला घेतलं, सांगितलं महाराज आम्हाला काही कळलं नाही, तुम्ही सांगा नेमकं काय झालं. पंडितानं सांगितलं, महाराज ऐका म्हणे, पहिला प्रश्न मी केला म्हणे की या जगात फक्त एक ब्रह्म सत्य आहे, बाकीचं सर्व मिथ्या आहे. हा पहिला प्रश्न आहे. पण त्यानं उत्तर दिलं म्हणे.
तो म्हटला म्हणे ब्रह्म सत्य आहे, पण नुसतं ब्रह्म असतं तर हे काहीच दिसलं नसतं. या ब्रह्मानं मायेचा आधार घेतला, ब्रह्माला मायेची जोड झाली म्हणून हे सर्व जगत निर्माण झालं म्हणे. माझं पहिलं प्रश्नाचं उत्तर मिळालं. दुसरा प्रश्न मी केला म्हणे हे जग निर्माण होत असताना पहिले पंचभूत निर्माण झाले. तो म्हटला म्हणे पंचभूत निर्माण झाले महाभूत, परंतु भगवान परमात्म्याचं सामर्थ्य एवढे की ते एकमेकाशी त्यांचं जमत नाही. पाण्याचं अग्नीशी जमत नाही, वायूचं अग्नीशी जमत नाही, म्हणजे असे ते एकमेकाचे शत्रू आहे. परंतु भगवान परमात्म्याचे सत्तेनं ते एकत्र मारल्या. त्यानं सांगितलं म्हणे 7 समुद्र जरी असले ना तर मेरू पर्वत मात्र त्याला आडवा आहे. माझा तिसरा प्रश्न संपला म्हणे. मी म्हटलो म्हणे मेरू पर्वत कुठून सुरू होतो. त्यानं सांगितलं म्हणे दधी समुद्रापासून. माझे 4ही प्रश्नाचे उत्तर मिळाले. महाराज मी हरलो आणि चाललो म्हणे. पंडित निघून गेला. वादाचं भय होतं, हे भय संपलं. राजाला आश्चर्य वाटलं. आपल्या गावातला असलेला गांगुतेली यानं ह्या प्रश्नाचे उत्तर दिलेच कसे. गांगुतेल्याला बोलावलं, एका रूम मध्ये खोलीत घेतलं. त्याला विचारलं कसे काय दिले. तो म्हणे काय अवघड प्रश्न होते का. आता बुद्धिमान माणसं बुद्धीच्या हिशोबाने विचार करतात आणि अज्ञानी माणसं अज्ञानी हिशोबाने काय करतात, विचार करतात. सहज टोळा लागून जातो. त्यानं सांगितलं पहिला प्रश्न, आता योगायोगाने म्हणे मी आंधळा एका डोळ्याने. मग तो म्हटला म्हणे तुझा एकच डोळा आहे फोडून टाकीन. असं केलं म्हणे. मी म्हटलं म्हणे माझा एक आहे पण तुझे दोन्ही फोडून टाकीन. झाला म्हणे आपला पहिला प्रश्न. त्यानं दुसरा प्रश्न केला म्हणे जास्त बडबड करू नको, अशी थापड ठेवून देईन ना. तर मी म्हटलं म्हणे अरे एका थापडीनं मला काय होणार आहे, पण असा गुच्चा ठेवून देईन ना तू दरबाराच्या बाहेर जाऊन पडशील. असं केलं म्हणे मी. 2 प्रश्नाचे उत्तर संपले म्हणे. तिसरा प्रश्न केला म्हणे त्यानं खाली उतरून 7 रेघा मारल्या. आता योगायोगाने माझ्या भाडकरीच्या पेंडक्यामध्ये 7च भाकरी होत्या म्हणे. पण मला माहिती आहे म्हणे 7 भाकरी मी एक खट्टी काही खात नाही. दुपारात 3.5 खातो आणि संध्याकाळी 3.5. मी त्याला सांगितलं म्हणे अर्ध्या खातो. झाला म्हणे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. त्यानं चौथा प्रश्न केला म्हणे 7 भाकरी आहे कशाबरोबर खातो. मी सांगितलं म्हणे दह्याबरोबर खातो. राजाला आश्चर्य वाटलं म्हणे काय सहज टोला लागून गेला. मला सांगायचं काय की महान विद्वत पंडित जर असेल, शास्त्र पठन करणारा असेल, त्याला वादाचं भय असतं, गुणवानाला खळाचं भय असतं, आणि काया म्हणजे ज्यानं देह धारण केलेला आहे त्याला कृतांताचं म्हणजे काळाचं भय असतं. परंतु ते काळाचं भय घालवण्याचं सामर्थ्य कशामध्ये, तर ते उत्तर कालिदासानं या घेतलेल्या श्लोकाच्या 4थ्या याच्यामध्ये आहे. त्यानं काय सांगितलं, सर्व वस्तू भयान्वितम भुवी, म्हणजे सर्व ज्या वस्तू या जगात आहे त्या पाठीमागं भयच दडलेलं आहे. परंतु हे सर्व भय घालवायचं असेल तर केवळ आणि केवळ वैराग्य मेवम अभयम, म्हणजे केवळ वैराग्य हे एकमेव असं आहे की ते माणसाला अभय प्रदान करतं. म्हणजे जीवनामध्ये काय पाहिजे, अभय जर व्हायचं असेल, निर्भय व्हायचं असेल तर अंतःकरणामध्ये वैराग्य गरजेचं आहे. इथपर्यंत म्हणजे वैराग्यावर आपण आता आलेलो आहे. वैराग्य का अभय करतं तुम्ही विचार करा. अहो वैराग्य पुढची गोष्ट आहे, पारमार्थातली गोष्ट आहे. साधा वैताग जरी निर्माण झाला संसारामध्ये तर माणसाच्या पाठीमागे भय राहत नाही. कसं राहत नाही, वैताग जर आला चांगला माणसाला, 7 परस 10 परस पाण्याने भरलेली विहीर असू द्या, त्याला भीती वाटते का आत्महत्या करायला उडी टाकायची. 200च्या वेगानं एखादी रेल्वे येत असली, तो जर वैतागून निघाला, त्याला भीती वाटते का रेल्वे समोर उडी टाकायची. मला सांगायचं असं संसारातला वैताग जो आहे तो सुद्धा अंतःकरणातलं भय बाजूला करतो. तर मग वैराग्य निर्माण झाल्यावर काय भीती राहील का माणसाला, तो निर्भय होतो. कारण वैराग्याचं बळच असं आहे, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. आणि म्हणून तो भर्तृहरी म्हणतो मला वैराग्य घ्यायचंय. मग त्यावेळेस वैराग्य तुला पाहिजे असं वाटत असेल ना, तर वैराग्य निर्माण होण्याकरता अंतःकरण शुद्ध होणं गरजेचं आहे. आणि अंतःकरण शुद्ध होणं करता नामस्मरण गरजेचं आहे. अंतःकरणात नामस्मरण जर केलं तर नक्कीच तुझं चित्त शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. एवढं बळ त्या नामात आहे. अभंगाचं पहिलंच नामाची या बळे हा नामाची या बळे सर्वथा
काळाच्या माथा सोटे मारू काळाच्या माथा सोटे मारू वैकुंठीचा देवा आणूया कीर्तनी हा वैकुंठीचा देवा आणूया कीर्तनी काळाच्या माथा सोटे मारू काळाच्या माथा सोटे मारू वैकुंठीचा देवा आणूया कीर्तनी वैकुंठीचा देवा आणूया कीर्तनी नामाची यामळ नभिऊ सर्वता कळकाळाच्या माथा सोटे मारू कळकाळाच्या माथा सोटे मारू नामाची यामळ नभिऊ सर्वता कळकाळाच्या माथा सोटे मारू कळकाळाच्या माथा सोटे मारू संत शिरोमणी सावता महाराज सांगतात की नामाची अबळी न भिवू सर्वथा कळे काळाचे माथा सोटे मारू. नामाचं बळ जर आमच्या जवळ असेल तर आम्ही कोणालाही भिणार नाही. नव्हे नव्हे काळाला सर्व घाबरतात, त्या काळाला सुद्धा भिणार नाही. त्या काळाच्या माथ्यावर आम्ही सोटे मारू म्हणजे काठीनं त्याला आम्ही बडवू मारू. म्हणजे नामाच्या बळामध्ये एवढी ताकद आहे. आता सावता महाराजांनी नामाचं बळ या ठिकाणी सांगितलं, याचा अर्थ अजून काही बळ असेल की नाही? नामाचं बळ म्हटल्याच्या नंतर मग अजून काही बळ असलेच पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. मग किती बळ आहेत? तसे बळ भरपूर सांगता येतील, परंतु प्रामुख्याने विचार जर केला तर संसारामध्ये 4 प्रकारचे बळ आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा असे 4-5 प्रकारचे बळ आहेत. पहिल्यांदा थोडक्यामध्ये मी विस्तार जास्त सांगणार नाही, कारण आपल्याकडे वेळ हे मर्यादित आहे. म्हणजे संसारातले बळ कोणते 4 आहे तर संसारात सांगितलं, पहिलं शारीरिक बळ सांगितलं, दुसरं बुद्धिबळ सांगितलं, तिसरं पैशाचं बळ सांगितलं म्हणजे धनाचं बळ सांगितलं, आणि चौथं सत्तेचं बळ सांगितलं. असे 4 बळ व्यवहारात सांगितले. पहिलं आहे शारीरिक बळ. ज्याच्याजवळ शारीरिक ताकद असेल बरेचसे माणसं त्याला घाबरूनही राहतात आणि बरेचसे माणसं त्याच्या आश्रयानं राहतात. का तर ताकदवान माणूस असला तर त्याला लोक घाबरून असतात, म्हणजे त्याच्याबरोबर जे राहिले त्यांनाही त्रास होणार नाही. म्हणजे ताकदवान माणसाला या जगामध्ये किंमत आहे. शरीरामध्ये इंद्रियामध्ये पाठवे असलं ना त्या माणसाला या ठिकाणी किंमत आहे. म्हणजे पहिलं बळ आहे शारीरिक बळ. परंतु असं आहे, हे 4 बळ एकावर चढ एक आहे. तर शारीरिक बळाला शह देणारं दुसरं जे बळ आहे त्याला बुद्धिबळ असं म्हणतात. म्हणजे बुद्धिबळ हे शारीरिक बळ असलेल्याला काय करतं? शह देतं. लक्षात येण्याकरता एक दृष्टांत 2 मिनिटात सांगतो. पूर्वीच्या काळात कुस्त्या व्हायच्या, आखाडे असायचे. किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही भागात छम्मेगोंडा आणि काही भागात आखाडे असं होतं. एका गावात आखाडा भरला, चालता चालता शेवटची कुस्ती राहिली. नावाजलेला महाराष्ट्र केसरी पहिलवान, त्याच्याजवळ अशी एवढी मोठी चांदीची गदा त्याला मिळाली, एवढं मोठं असं त्याचा सर्टिफिकेट त्याला मिळालं महाराष्ट्र केसरीचं. तोही आल्याच्या नंतर तो बसला, पण 2 लाखाचं बक्षीस ठेवलं. लोक खुश झाले, म्हणे महाराष्ट्र केसरी आला ना, 2 लाखाचं बक्षीस, याच्याबरोबर कोणी कुस्ती करील, जो जिंकेल त्याला 2 लाख मिळणार आहे. 10 मिनिटात असे गप बसली लोक. म्हणजे आता हा महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्रात नावाजलेला पहिलवान, याला जोड नाही, यांच्या संग कोणी कुस्ती करायची. 10 मिनिटं निघून गेले. आता हे 2 लाख असेच जाणार. आपल्याला काही गंमत पाहायला भेटणार नाही, मजा पाहायला भेटणार नाही. गावातले जे शहाणे वृद्ध माणसं होते ते उठले 2-4 जण. अरे काय म्हणे, एकही मर्द नाही का आपल्या गावात? अरे एखादा मर्द पाहिजे, कमीत कमी पडेल नाही तर पाडील, पण टाळी घ्यायला काय हरकत आहे आखाड्यामध्ये येऊन? कोणाची हिंमत चालन. पण गावचे सरपंच होते, जरा हुशार होते. सरपंचाने सांगितलं मी त्याच्याबरोबर टाळी घेतो. सरपंच आखाड्यामध्ये आला, लंगूट बंद लावला, आलिंगन दिलं एकमेकाला, टाळी घेतली, आलिंगन दिलं. सरपंचाने एकच डाव केला, हे बघ गाड्या म्हणे, तू महाराष्ट्र केसरी आहे, चांदीची गदा, तुझ्याकडे प्रमाणपत्र आहे, पण माझी अशी विनंती तुला, तू जर जिंकला तर 2 लाख रुपये मिळेल, पण मी जरा जिंकलो आजच्या दिवस आणि तू हरला तर मी तुला गपचित अजून 2 लाख देईल. किती झाले? 4 लाख झाले.
त्यालाही वाटलं आपण आजच्या दिवस हारलो तर हारलो, आपलं सर्टिफिकेट काय आता कोणी जप्त करणार नाही, आपल्या घरची चांदीची गादा तर काही कोणी नेणार नाही, पण आपल्याला किती मिळन? 4 लाख मिळन. तोही तयार झाला. दोघांची कुस्ती चालली. चालता 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 सरपंचाने लांग मारली आणि असा तो महाराष्ट्र केसरी पैलवान चित झाला. लोक इतके खुश झाले गावातले, म्हणे सरपंच कधीच डाव खेळला नाही, कुस्ती खेळला नाही, पण यानं तर जिंकलं म्हणे आज. लोक इतके खुश झाले, त्यांनी गावात मिरवणूक काढली, सर्व गावात मिरवणूक चालली. हा बिचारा माग माग चालला आणि सरपंचाची नजर झाली का त्यानं खुणायचं, फक्त बोलता येत नव्हतं. सरपंच तेवढं, सरपंच म्हणे आता एवढ्या गावात एकच चव घालतो का, जरा गप्प बैस. घरी गेल्यावर पाहू ना आपण. घरी गेले, खुर्चीवर सरपंच बसला, हा बिचारा गेला तिथं जवळ बसला, म्हणे तेवढं आपला आता बोली ना आपली. तो म्हणे बोली आहे बरोबर आहे, पण आज कुस्ती मी जिंकलेलं आहे. नाही राव म्हणे सरपंच, तुम्ही बदलून चालले म्हणे. नाही म्हणे, तू आता पैलवान आहे, म्हणजे तू महाराष्ट्र केसरीला कशामुळे झाला? सगळ्या लोकांपेक्षा तुला जास्त डाव येते म्हणून झालं का नाही? म्हणजे कुस्ती ज्याला जिंकायची त्याला डाव आले पाहिजे. डावानं कुस्ती जिंकले जाते म्हणे. मग म्हणे बरोबर आहे, डावानं जिंकले, पण तुमचा कोणता डाव होता म्हणे? असं. अरे म्हणे हा राजकारणातला डाव आहे म्हणे. विठ्ठल विठ्ठल त्यानं सांगितलं हा डावच आहे. राजकारणात असे डाव टाकावं लागतं. तुमच्या गावाला सगळे मतदान आपल्याला जर भेटलं ना, तुमच्या गावाला धरणच बांधून देऊ आपण. आता आपण धरण बांधायला नदी पाहिजे ना, काही नदी मंजूर करून टाकू. अरे पण नदीला पाणी आलं, डोंगर मंजूर करून टाकू. म्हणजे आश्वासन द्यायचं, पूर्ण करायचं का न करायचं हे राजकारणी माणसाचं काम असतं. सगळेच माणसं तसे असंही मला म्हणायचं नाही, परंतु जास्त आश्वासन दिले जातात. कारण शब्दच असा आहे मारतो. आश्वासन म्हणजे काय? अश्व म्हणजे घोडा आणि आसन म्हणजे त्याच्यावर बसवणं. मग आता घोड्यावर बसवणं म्हणजे काय? बळजबरी घोड्यावर बसवलं जातं, पण तो घोड्याचा प्रवास काही त्याचा होत नाही. तसं राजकारणात डाव असतात. मला सांगायचं एवढं होतं की सरपंचाला त्याच्यापेक्षा बुद्धी जास्त असल्यामुळं तो पैलवान होता, पण बुद्धिबळानं त्याला शह दिलं. बुद्धिबळापेक्षा सुद्धा धनाचं बळ श्रेष्ठ आहे. कारण किती हुशार माणूस असला पण त्याच्याजवळ धन पैसा जर नसला, लोक त्याला किंमत देत नाही. कबीर महाराज एका दोह्यामध्ये सांगतात, जिसके पास पैसा नहीं उसको नहीं मान, गरीब बेचारा पंडित हुए उसको दिया अधिकार, और गधा भी सेठ सावकार बने तो उसको सलाम हजार. एखादा गरीब पंडित जरी असला लोक त्याला धिक्कारतात, ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला कोणी मान देत नाही. पण एखादा शेठ सावकार असला ना, धनवंत लागे सर्व मान्यता हे जगे, सर्व मान्यता हे जगे, सर्व मान्यता हे जगे. धनवंता लागे सर्व मान्यता हे जगे, सर्व मान्यता हे जगे, आहे जगी सर्व मान्यता हे जगी, मान्यता हे जगी. धनवंत लागे सर्व मान्यता हे जगी. उत्कृष्ट असं प्रमाण आहे. धनवंत माणसाला लोक मान्यता देतात, मग त्याला बुद्धी थोडी कमी असते. मला सांगायचंय, बुद्धिबळाला शह देणारं धनाचं बळ आहे, पण या धनाच्या बळाला शह देणारं एक बळ आहे, ते सत्तेचं बळ आहे. विषय आपला थोडा चालता चालता होऊन गेला की ज्याच्याकडे सत्ता आहे, धनवान मंडळी त्यांच्याकडे पळतात. म्हणून सत्तेचं बळ हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ 4 बळ आहे. मग हे 4 बळ सांगितलंय कशा करताना? यानं काही देव प्राप्त करता येतो का? संत म्हणतात या 4 सांसारिक बळ जरी असले, परंतु यांना सुद्धा देव प्राप्त करता येतो. शारीरिक बळ आहे तोपर्यंत, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको. हात पाय जोपर्यंत चांगले आहे तोपर्यंत तीर्थयात्रेला जाऊन देव प्राप्त करतो, म्हणजे शारीरिक बळानं देव प्राप्त करता येतो. दुसरा हे बुद्धीचं बळ. जोपर्यंत बुद्धी चांगली आहे आणि ती बुद्धी भगवान परमात्म्याचं स्मरण करत असेल तर तिच्यासारखी बुद्धी दुसरी नाही, किंवा बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेश्वराजे सकळ सिद्धी. म्हणजे बुद्धीनं सुद्धा तो परमात्मा बुद्धिबळानं प्राप्त करता येतो. तिसरा आहे धनाचं बळ. धनाच्या बळानं प्राप्त करता येतो का? तुम्ही म्हणाल धनाच्या बळानं प्राप्त करता याला असता तर धनवान लोकांनी त्याला घरात बसून ठेवलं नसतं का? पण तुकोबारायचं प्रमाणे जोडून या धन
उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावीन उत्तम भोगेन जीवखाने त्याला उत्तम गती प्राप्त होते कशानं धन जोडलं उदास विचारानं त्याचा वेच केला दान धर्म केला परोपकार केला नक्कीच त्याला उत्तम गती मिळते तो कोबराचं प्रमाण आहे सत्याच्या बळानं देव मिळतो का राजकीय सत्तेच्या बळानं मिळन हे नाही सांगता येत परंतु अजून एक सत्ता अशी पारमार्थिक सत्ता ती सत्ता जर हातात आली नामदेवराय म्हणता अवघी सत्ता आली हाता नामयाचा खेचरदाता नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लवू जगी म्हणजे सत्यनं देव मिळवता येतो म्हणजे सांसारिक बळ जरी असले हे सुद्धा देवप्राप्ती करता कामाचे आहे परंतु शास्त्रानं देवप्राप्ती करता अजून वेगळे बळ सांगितले ते विस्तारात सांगत नाही चाल सांगून जातो पहिलं सांगितलं तपाचं बळ आहे दुसरं सांगितलं योगाचं बळ आहे तिसरं सांगितलं ज्ञानाचं बळ आहे चौथं सांगितलं भावाचं बळ आहे कारण ह्या सगळं बळापेक्षा भावाचं बळ श्रेष्ठ आहे भावबळ या कळे ये रविना कळे कर्तळी आवळे तैसारी भावी विना देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे किंवा भावी विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये हरिपाठामध्ये माऊली ज्ञानोबराच्या 3च प्रमाण आहे भावाचे हे 3ही प्रमाण आहे म्हणजे भावाचं बळ हे सर्व बळात श्रेष्ठ आहे परंतु ते भावबळ अंतकरणात येण्याकरता मात्र नामस्मरण करावं लागतं नामस्मरण केलं की अंतकरण द्रवीभूत होतं अंतकरणामध्ये भाव प्रगट होतो आणि एकच प्रगट होतो असं नाही शास्त्र सांगतं नामस्मरण अष्टभाव प्रगट होतात अष्टसात्विक भाव प्रगट होतात कंठे प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रगटे रामरूप ही कशाने होतं नामस्मरणानं होतं म्हणून नामस्मरण अंतकरणात जर आलं तर काय होतो भाव प्रगट होतो आणि भाव बळानं देव मिळतो म्हणजे याचाच अर्थ असा की नामाचं बळानं देव मिळतो म्हणून नामाचे बळे न भिवू सर्वथा कळे काळाचे माठा सोटे मारू अजून काय त्याचा परिणाम आहे तर माऊली ज्ञानोबराय सांगतात याचा साधू संतांनी ते नामस्मरण केलं कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राचित्ताचे हे नामचे नाही पापाचे ऐशी गेले ते नामचिंतनानं कीर्तनानं या ठिकाणी पापाचं नाव सुद्धा शिल्लक ठेवलं नाही विस्तारात आता जास्त वेळ घेत नाही परंतु ते सांगतात काही एखाद्याने वैकुंठ जावी तीही ते वैकुंठचे केली अवघे तैसे नाम घोषे गौरवे ढवळले विश्व एखादा पुण्य करून वैकुंठाला जायचा साधू संतांनी हे सगळंच वैकुंठ केलं असे ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरिदिशेन तीच दृश्य सावता महाराजाचे तो भरला घनदाट म्हणजे सर्वत्र तोच भरलेला आहे म्हणून सावता महाराज म्हणतात नामस्मरण केलं ना वैकुंठामध्ये असलेला भगवान परमात्मा आम्ही त्याला या कीर्तनात आणू वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी